अनेक भक्तांच्या श्रद्धेचं स्थान असलेलं गणपतीपुळे. मी नुकतेच गणपतीपुळ्याला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आली आणि म्हणूनच काही खास गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. गणपतीपुळ्यातील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. तिचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचं मुख हे पश्चिमेकडे आहे. भारतातील बहुतांश गणपती मूर्तींचं मुख हे पूर्वेकडे असतं. परंतु इथे मात्र समुद्राकडे म्हणजेच पश्चिमेकडे पाहणारी ही एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. ती कशी स्थापन झाली याची सुद्धा एक कथा आहे. या मंदिरातील गणपती प्रकट झाल्याचा दृष्टांत एका भक्ताला झाला होता. भिडे हे गणपतीपुळे गावचे खोत म्हणजेच गावचे प्रमुख होते. मोगलाईच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन 1600च्या पूर्वी त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं. ते दुखी झाले. आलेलं संकट निवारण झालं तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी केवड्याच्या बनात तपश्चर्या सुरू केली आणि अन्न पाणी वर्ज्य केलेल्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला. मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळे व द्वंद्वयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालोय. माझे निरांकार स्वरूप डोंगर हेच आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा अर्चा कर, तुझं संकट दूर होईल. आणि या दृष्टांतानुसार भिडे यांनी हे स्थान शोधून काढलंय. या मंदिराबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. पण मी जी आता तुम्हाला सांगितली ना, ती खुद्द या मंदिराच्या बाहेर पण तुम्हाला वाचायला मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि असे बरेच व्हिडिओ मी घेऊन येतेय. त्यामुळे फॉलो करायला सुद्धा विसरू नका.